त्या 90 कुटुंबांची जवळजवळ 200 जनावरं आज त्या गावामध्ये त्यांना कुणाचा आधार नाही, ती जनावरं तशीच्या तशी बांधलेले. अच्छा. तर त्या जनावरांसाठी सुद्धा चारा नाहीये किंवा या लोकांसाठी नाहीये. मेजर साहेब, गाव कुठलं आहे आपलं हे? आपल्या गावात काय समस्या झालेली? त्या भूसंकलन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांची जमीन आहे ना, 5 एकर जमीन डोंगराखाली वाहून गेलेली आहे. आणि वास्तविकता त्या गावामध्ये जी 90 घरं आहेत, त्या 90 घरातल्या जवळजवळ 60 ते 65 घरांच्या आतमध्ये अच्छा पाण्याचा झरा फुटलेला आहे घरामध्ये. आणि शासनाने कोणतेही विचार न करता अच्छा रातोरात त्या माणसांना या गावामध्ये शिफ्ट केलेलं आहे. बर. आणि त्या माणसांसाठी चिंतेचा विषय हा आहे की 2 दिवस जर शासन या ठिकाणी पोहोचलं नाही आणि त्या 90 कुटुंबांची जवळजवळ 200 जनावरं आज त्या गावामध्ये त्यांना कुणाचा आधार नाही, ती जनावरं तशीच्या तशी बांधलेले. अच्छा. तर त्या जनावरांसाठी सुद्धा चारा नाहीये किंवा या लोकांसाठी नाहीये. आज तुमच्यासारख्या ज्या संस्था आहेत त्या सेवाभावी संस्था येऊन आम्हाला मदत करत आहेत. आम्ही मुस्लिम सातारा शहर मुस्लिम समाजाकडून आलेलो आहे. असं आहे की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये जेव्हा संकट आलेलं आहे त्यावेळेला मुस्लिम समाजाने प्राधान्य देऊन सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मराठा समाजाला मदत करण्याचं काम होतं. मराठा क्रांती मोर्चा असो किंवा कोणताही गोष्ट असो, अगदी आमच्या खांद्याला खांदा लावून देण्याचं काम केलेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा आज एका मिनिटाचा विचार न करता आज जे ही सामुग्री पाठवली आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही शब्द दिलाय की तुम्ही काळजी करायची नाही, जी काय मदत पाहिजे ते आम्ही पोहोचू. आज या डोंगरावर तुम्ही सांगा शासन पोहोचत नाहीये, पण तुम्ही पोहोचताय ह्याचाच आम्हाला गर्व आहे. आणि ही तुमची जी मदत आहे ती योग्य लोकांपर्यंत कशी पोहोचल याची खबरदारी आम्ही 100% घेऊ. ओके, धन्यवाद.